18 तारखेला दीपक बोऱ्हाडे 2000 कार्यकर्त्यांसोबत आरेवाडी येथे बिरोबा दर्शनासाठी येणार. जयसिंग तात्या शेंडगे यांची माहिती. 21 तारखेला आझाद मैदानात धनगर समाज एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी मागणीसाठी एकवटणार. यावेळी उपस्थित श्री बिरोबा देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष जयसिंग शेंडगे, अध्यक्ष राहुल कोळेकर, उपाध्यक्ष समाधान कोळेकर, खजिनदार राजाराम कोळेकर, सचिव बाळासो कोळेकर, तसेच प्रकाश कोळेकर, पांडुरंग कोळेकर, जगन्नाथ कोळेकर, रावसो कोळेकर, तानाजी कोळेकर, भरमू कोळेकर, काशीलिंग कोळेकर, विठ्ठल कोळेकर, बिरुदेव कोळेकर उपस्थित होते. सिटी इंडिया न्यूज कवठे महांकाळ तालुका प्रतिनिधी शिवानंद घाडगे. संपर्क क्रमांक 9665 10 20 66. तमाम धनगर समाजाची गेली कित्येक वर्षाची शासनाकडे धनगर समाजाचा एस टीमध्ये समावेश व्हावा आणि त्या सवलती समाजास मिळाव्यात म्हणून मागणी आहे. त्याप्रमाणे बरीच आंदोलनं, उपोषणं, रस्ता रोको अशी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं या राज्यामध्ये झालेली आहेत. परंतु अजूनही आमच्या मागणीला शासनाकडून मान्यता मिळालेली नाही आणि म्हणून एक शेवटचा पर्याय किंवा एक शेवटचं शस्त्र किंवा शेवटचा प्रयत्न म्हणून 21 तारखेपासून राज्यातील राजधानी मुंबईमध्ये आझाद मैदानावर उपोषणाचा कार्यक्रम दीपक बोऱ्हाडे म्हणून आरक्षण योद्धा म्हणूनच त्यांना राज्यात ओळखलं जातं आहे. ते स्वतः प्राणांतिक उपोषण करणार आहेत आणि त्यासाठी ते महाराष्ट्रभर आता फिरत आहेत लोकांच्या गाठीभेटी घेत. आणि त्याचा एक भाग म्हणून जालन्याहून 17 तारखेला निघून 18 तारखेला बिरोबा देवस्थानच्या आशीर्वाद घेण्यासाठी देवाचा ते इथं येणार आहेत. आणि त्याशी त्यांच्या इथं आल्यानंतर साधारण त्यांच्याबरोबर 2 ते 3 हजार लोकांचा कार्यकर्त्यांचा त्यांच्याबरोबर उपस्थिती असणार आहे आणि ते सगळेच लोक इथं वास्तव्य करणार आहेत. संध्याकाळी सभेचाही कार्यक्रम होईल. साधारण 5 ते 8च्या दरम्यान त्यांची सभा होईल. तर त्या सभेस समस्त धनगर समाज कवठे महांकाळ असेल, आटपाडी असेल, जत असेल, मिरज, सांगली, पूर्ण सांगली जिल्ह्यातील सगळ्याच समाज बांधवांनी या दिवशी 18 तारखेला इथं बिरोबा देवस्थानच्या इथे उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो. आणि त्यांच्या येण्यानं दीपक बोऱ्हाडेच्या आंदोलनाला आपला सक्रिय पाठिंबा आहे असंही आपल्याला दाखवून द्यायचं आहे. आणि त्यानंतर 21 तारखेला जे उपोषण आझाद मैदानमध्ये होणार आहे त्यालासुद्धा समस्त धनगर समाजातील लोकांनी, बंधूंनी, भगिनी, युवती, युवक या सगळ्यांनीच तिथंही मोठ्या संख्येनं यायचं आहे आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करायचा.